Hello everyone. In the previous video, we had finished two stanzas of You Start Dying Slowly. You know it. And I had begun with the third stanza and explained the first line of third stanza. Actually, in this video, we have to start from the third stanza. Open your books on page number 42. I start reading stanza number 3. Listen carefully and pay attention. Okay? If you become a slave of your habits, I had come to this line, you know. तुम्हाला माहिती आहे या ओळीपर्यंत मी आलतो पण मोठा स्टॅन्झा असल्यामुळे मी थांबलो. What does the poet Pablo Neruda say? If you become a slave of your habits, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनलात तर वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, दररोज तुम्ही त्याच मार्गाने जात असाल म्हणजे त्याच गोष्टी करत असाल. वॉकिंग ऑन द सेम पाथ म्हणजेच डुईंग द सेम थिंग्स एव्हरी डे, दररोज तेच करणं. अहो त्याच मार्गाने जाणं म्हणजे इथं अर्थ असा आहे त्याच गोष्टी रिपीट करणं, तेच रुटीन, नो चेंज, काही बदल नाही. 2 ओळीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. लाईन नंबर 3. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचं रुटीन बदललं नाही. रुटीनचा अर्थ लिहून घ्या. काहींना माहीत नाही, आपण वापरताना इंग्लिश शब्द वापरतो, मराठी सांगता येत नाही. राईट डाऊन दिस वर्ड, ROUTINE, रुटीन. रुटीन, दैनंदिन कार्यक्रम. रुटीन म्हणजे दैनंदिन कार्यक्रम. काय ओळ आहे? व्हॉट इज द लाईन? इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही दररोजचं रुटीन, दररोजचा दैनंदिन कार्यक्रमात बदलच केला नाही, बदललं नाही. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, लाईन नंबर 4. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स. आता तसं जर अर्थ पाहिलं ना, शब्दशः अर्थ फिट बसतो बरं का. कसा? इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर. आता वेअर म्हणजे पुट ऑन, घालणे, नेसणे. डिफरंट कलर्स म्हणजे क्लोज किंवा ड्रेसेस ऑफ डिफरंट कलर्स, असा बी अर्थ होतो. जर तुम्ही वेगवेगळ्या रंगाची वस्त्र परिधान केली नाहीत, आणि आपण करतोय तुम्हाला माहिती आहे, आपण काही दररोज तेच कपडे घालतो का रे? नाही. आज या कलरचा, उद्या तो कलरचा, आज या कलरची पॅन्ट, उद्या तो कलरचा शर्ट, राईट. मग पाब्लो नेरुडा सुद्धा काय म्हणतो? इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स. आता सोप्या इंग्लिशमध्ये अर्थ काय सांगता येईल? इफ यू डू नॉट चेंज, तुम्ही बदलच केला नाही. म्हणजेच इफ यू डू द सेम थिंग्स, तो बी अर्थ होतो. तुम्ही तेच करीत राहिला असा अर्थ होतो. ऑर किंवा यू डू नॉट स्पीक टू दोज हू यू डोंट नो, किंवा जर तुम्ही त्यांच्याशी बोलला नाही की जे तुम्हाला माहीत नाहीत. अर्थ पहा बरं. जर तुम्ही त्यांच्याशी बोलला नाहीत की जे तुम्हाला माहीत नाहीत म्हणजे परिचित नाहीत. यू डू नॉट नो दोज पीपल म्हणजे काय अर्थ? कवीला काय सांगायचं उलट तुम्हाला कळलं का? तुम्ही अनोळखी माणसाशी सुद्धा बोललं पाहिजे. तुम्ही परिचित माणसाशी बोललं पाहिजे. मी सोप्या इंग्लिशमध्ये सांगतो, यू शुड स्पीक टू द स्ट्रेंजर्स. आला का लक्षात अर्थ? आता स्ट्रेंजर्स कोणाला म्हणतो आपण? अनोळखी व्यक्तींना. तुम्ही जर बोलला नाही, पण कवीला उलट सांगायचं, तुम्ही बोललं पाहिजे.
बऱ्याच ठिकाणी असा उलटा अर्थ आहे, तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आय रीड द लाईन अगेन. Or you do not speak to those you don't know. You start dying slowly. You start losing your joy or happiness in future. भविष्यातल्या उद्याच्या आनंदाला, सुखाला, मौजेला तुम्ही मुकणार आहात. त्याला सुरुवात केली असं समजा. या सुखाला मुकायला तुम्ही सुरुवात केली असं समजा. एव्हरी स्टॅन्झा एंड्स विथ धिस लाईन. काय वैशिष्ट्य या कवितेचं? प्रत्येक स्टॅन्झाचा शेवट कवीनं असाच केलेला आहे आणि इथंही तोच केला. मला वाटतं हा स्टॅन्झा काही समजायला एवढा अवघड नाही. सिम्पल स्टॅन्झा. फक्त शेवटची जी ओळ आहे ना, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, याचा अर्थ फक्त लक्षात घ्या. तुम्ही अनोळखी माणसाशी बोललाच नाहीत म्हणजे अनोळखी माणसाशी बोललं पाहिजे. यू शुड स्पीक टू द स्ट्रेंजर्स. संपलं मग. नाव आय रीड द होल स्टॅन्झा वन्स अगेन. लिसन केअरफुली. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. Stanza number 3 is over. Let's go to stanza number 4. If you avoid to feel passion, if you avoid passion, what do you mean by passion? Strong feeling. एखादी गोष्ट प्राप्त करण्याची जबर इच्छा, याला म्हणतात पॅशन. एव्हरीबडी हॅज पॅशन. तुम्हाला 8वीला बघा अल्बम होता, अल्बम, आणि त्याच्यामध्ये शेवटचा कॉलम पॅशन होता. आठवतं का बघा तुम्हाला? 10वीच्या मुलांना ते पुस्तक होतं जुनं, आहे की नाही? मग इफ यू अवॉइड टू फील पॅशन म्हणजे काय? उलटा अर्थ काय? यू शुड नॉट अवॉइड पॅशन म्हणजेच यू शुड हॅव पॅशन. यू शुड हॅव स्ट्रॉंग फिलिंग. यू शुड हॅव स्ट्रॉंग डिझायर. तुमच्याकडे जबर इच्छाशक्ती असली पाहिजे. काहीतरी स्वप्न तुमच्याजवळ असलं पाहिजे. यू शुड हॅव ड्रीम. असा सुद्धा पॅशनचा अर्थ होतो, तुम्हाला माहिती आहे. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स. आणि टर्ब्युलंट इमोशन्स, टर्ब्युलंटचा अर्थ आहे अनस्टेडी. टेक डाऊन दिस वर्ड. टर्ब्युलंट, TURBULENT, टर्ब्युलंट बरोबर अनस्टेडी, अस्थिर. अनस्टेडी म्हणजे अस्थिर. आता कवीला काय म्हणायचं? काहीतरी स्वप्नाचं, तुम्ही एखादं स्वप्न बाळगलं पाहिजे, त्याचा पिच्छा पुरवला पाहिजे, पॅशनच्या वेळीचा अर्थ. आणि देअर टर्ब्युलंट इमोशन, आणि विचारांचं वादळ, ते काहीतरी करायच्या इच्छेचं वादळ देखील तुमच्या मनात असलं पाहिजे. अहो, तुमचं मन अस्थिर असलं पाहिजे, बेचैन असलं पाहिजे, असं कवीला सांगायचं या 2 मिनिटातून. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, की ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्याला चमक येते. चमक, या 2 गोष्टीमुळे डोळ्याला चमक येते. पाणीदार बनवतात या 2 गोष्टी डोळ्याला. कोणत्या 2 गोष्टी? मग आता तुमच्या लक्षात आलं का? नंबर 1 पॅशन आणि दुसरं टर्ब्युलंट इमोशन्स. राईट? दीज 2 थिंग्स मेक युअर आईज ग्लिसन. टेक डाऊन दिस वर्ड इन युअर नोटबुक. टू ग्लिसन, GLISTEN. ग्लिसन बरोबर टू स्पार्कल और शाइन. टू स्पार्कल और शाइन, मराठीत अर्थ कळाला, चमकणे. आता तुमच्या डोळ्यात या 2 गोष्टीमुळे चमक येते.
किंवा या दोन गोष्टी तुमच्या डोळ्यात चमक आणतात. कोणत्या? नंबर 1 पॅशन आणि नंबर 2 टर्ब्युलंट इमोशन्स. आणि ग्लिसन मी आत्ता सांग, पण याच्यातला टी सायलेंट आहे. ग्लिस्टन म्हणायचं नाही. डोंट से ग्लिस्टन, से ग्लिसन. नेक्स्ट लाईन. अँड युअर हार्ट बीट फास्ट. तुमच्या हृदयाचं स्पंदनाचा वेग वाढवते. आता मला सांगा, दोन गोष्टी घडतात. कोणत्या? एक येते डोळ्यात चमक आणि दुसरं हार्टबीट जरा फास्ट होतं. आवर हार्ट रन्स फास्ट. मग पण ह्या दोन गोष्टी कोण घडून आणतं हे मराठीत लक्षात घ्या. एक पॅशन आणि दुसरं टर्ब्युलंट इमोशन. म्हणजे बाळांनो लक्षात घ्या, या स्टॅन्झामध्ये पॅशन आणि टर्ब्युलंट इमोशन्सला फार महत्त्व आहे. ते 2-3 प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं. 2-3 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन पण तयार करता येतो. नीट ऐकलं तुम्ही? मग 2 शब्द डोक्यात फिट केले का? पॅशन, टर्ब्युलंट इमोशन्स. पॅशन, टर्ब्युलंट इमोशन्स. राईट? यू स्टार्ट डाईंग स्लोली. बाबांनो, तुमचं हृदय जर धडधडू लागलं नाही, तुमच्या डोळ्यात जर चमक आली नाही, चमक आली पाहिजे डोळ्यात, हार्टबीट फास्ट झालं पाहिजे, हे झालं नाही तर सपोज यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही चालला त्या पंथाकडे, हळूहळू मृत्यू पंथाकडे चालला आहात, असा सुद्धा अर्थ होऊ शकतो. आत्ताचा स्टॅन्झा मी परत वाचतो. आय रीड इट अगेन. लिसन केअरफुली. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. I think these 2 stanzas are enough for today. नाही तर सगळं डोक्यावून जाईल. Let us take down some simple factual questions. In the last video we have seen 4. Write down number 5. What do you mean by? Very good question. What do you mean by? by into single inverted comma wear different colors. Wear WEAR different colors. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट क्वेश्चन मार्क. अर्थ सांगता का? अंदाज घेता का? या ओळीच एवढ्या तुकड्याचा अर्थ विचारला. वेअर डिफरंट कलर्स म्हणजे काय? वेगवेगळ्या रंगाची वस्त्र परिधान करणे म्हणजे काय? राईट डाऊन द आन्सर. डुईंग न्यू थिंग्स. डुईंग न्यू थिंग्स. नवीन गोष्टी करणं म्हणजेच वस्त्र वेगळे वेगळे घालणं. लक्षात आलं ना तुमच्या? कपड्याचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही. डुईंग न्यू थिंग्स हा अर्थ होतो. क्वेश्चन नंबर 6. हू शुड वी स्पीक टू? हू शुड वी स्पीक टू अकॉर्डिंग टू द पोएट? Who should we speak to according to the poet? Question mark. हा प्रश्न उलटा करता येतो. According to the poet, who should we speak to? Right? कवीच्या मते आपण कुणाशी बोललं पाहिजे? किती सोपं. मी कविता शिकवताना जे शब्द सांगितले होते तेच लिहायला पाहिजे. टू द स्ट्रेंजर्स. टू द स्ट्रेंजर्स. अनोळखी माणसाशी. आणखी मला एक छान सुचलं, कंसात लिहून घ्या. टू अननोन पीपल. हे एक छान आहे. टू अननोन पीपल, माहीत नसलेले लोक. बघा दोन्ही उत्तर किती छान आहेत बघा. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट डज द लाईन into single inverted comma walking every day
walking every day on the same paths. Walking every day on the same paths. Min. MEAN. क्वेश्चन मार्क. किती साधा अर्थ आहे बरं या ओळीचा. या ओळीचा तुम्हाला अर्थ विचारला, वॉकिंग एव्हरीडे ऑन द सेम पाथ्स म्हणजे काय? हां, मगाशी असं थोडंसं गेलेलं आहे, फक्त आता थोडं किंचित बदलू. डुईंग द सेम थिंग्स, त्याच गोष्टी करणं म्हणजे त्याच मार्गाने जाणं होतं की नाही अर्थ. डुईंग द सेम थिंग्स, पटकन लिहून घ्या. डुईंग द सेम थिंग्स. आणि शिकवतानाच लक्ष दिलं तर लगेच डोक्यात येतं. क्वेश्चन नंबर 8, व्हॉट टू थिंग्स, व्हॉट टू थिंग्स शुड वी नॉट अवॉइड? What two things should we not avoid according to the poet? According to the poet. Question mark. साधा अर्थ आहे की नाही. कवीच्या मते आपण कुठल्या 2 गोष्टी टाळता कामा नये. सांगता का, अंदाज करता काही? मग अशी किती वेळा बोललो बरं. पॅशन अँड टर्ब्युलंट इमोशन्स. राईट डाऊन. पॅशन and turbulent emotions. Question number 9, what make our eyes, हा खूप छान प्रश्न आहे. what make our eyes glisten? GLISTEN. क्वेश्चन मार्क. मराठीत अर्थ सांगा. कशामुळं आपल्या डोळ्याला चमक येते? उत्तर परत तेच, पॅशन अँड टर्ब्युलंट इमोशन्स. पॅशन अँड टर्ब्युलंट इमोशन्स. नंबर 10, व्हॉट ब्रिंग्स अ स्पार्कल, व्हॉट ब्रिंग्स अ स्पार्कल टू आवर आईज? What brings a sparkle to our eyes and makes our heart beat fast? किती छान प्रश्न आहे ते. क्लिअर कट प्रश्न आहेत. कशामुळं आपल्या डोक्यात चमक येते आणि आपलं हृदय जोरात जलद चालतं पळतं? बरोबर आहे का नाही. हृदयाचं स्पंदन जोरात होतं, पण कशामुळं? परत उत्तर तेच, पॅशन अँड टर्ब्युलंट इमोशन्स. पॅशन अँड टर्ब्युलंट इमोशन्स. बघा, गाईडमधले एकही प्रश्न नाही ते, पण प्रश्न खूप छान आहेत हा, तुम्ही नीट लक्षात घ्या. नाव टेक डाऊन कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन नंबर 1. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल नंबर 1. तिथं दिलेलं आहे डाव्या हाताला, व्हॉट थिंग्स. पहिलाच, व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ. व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ. क्वेश्चन मार्क. आधी अर्थ पाहू. कोणत्या गोष्टी आपल्याला स्लो डेथकडे, हळूहळू होणाऱ्या मृत्यूकडे घेऊन जातात? हळूहळू मरणाच्या वाटेकडे कोणत्या गोष्टी घेऊन जातात? मला वाटतं तुम्ही जरा पहिल्या स्टँजाकडे जर लक्ष दिलं तर उत्तर कळायला काही अवघड नाही. हां, आता मी फार छान उत्तर देणार आहे, ते तसंच लिहायचं आणि पाठ करायचं. सुरू करा. आता ज्यावेळेला पॉईंटमध्ये असतं तर आपलं ठरलेलं असतं, द फॉलोविंग थिंग्स कॅन लीड, स्टार्ट. द फॉलोविंग थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ. द फॉलोविंग थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ. आणि 2 पॉईंट आणि डॅश ओढा. आणि आता खाली मी सांगतो तसे कॉमा करीत पटपट चालायचं. पहिलं अक्षर फक्त कॅपिटल काढा. नॉट टू ट्रॅव्हल, कॉमा. प्रवास न करणं, त्याला कॉमा.
नॉट टू रीड बुक्स, पुस्तकं न वाचणं, नॉट टू रीड बुक्स, कॉमा नॉट टू लिसन टू द, not to listen to the sound of life, not to listen to the sound of life, comma not knowing one's, not knowing KNOWING one's ONE apostrophe one's own qualities, one's own qualities, परत सांगतो not knowing one's own qualities, comma not keeping our self esteem, not keeping our self dash esteem ESTEEM, comma not taking others help, दुसऱ्याची मदत न घेणं, not taking others help and not speaking to the strangers. एवढे याच्यातले 4 जरी कोणते लिहिले तरी युअर आन्सर इज इनफ. एकाला अर्धा मार्क असतो. आय रिपीट द आन्सर. Not to travel, not to read books, not to listen to the sound of life, not knowing one's own qualities, not keeping our self-esteem, not taking others' help, and not speaking to the strangers. I think this is enough for this video. We shall continue tomorrow.